ठीक आहे, आता आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रूव्ह दॅट सेक थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू कॉस थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा. तर मी पहिल्यांदा LHS लिहून घेतो. LHS म्हणजे काय, लेफ्ट हँड साइड काय आपली सेक थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू, आता मला RHS मध्ये काय पाहिजे आहे तर कॉस थिटा आणि साइन थिटा. मी काय करतो सेक थिटा आणि टॅन थिटाला कशामध्ये कन्वर्ट करतो, कॉस थिटा आणि साइन थिटा मध्ये. सेक थिटा म्हणजे काय येणार 1 अपॉन कॉस थिटा प्लस टॅन थिटा म्हणजे काय येणार साइन थिटा अपॉन कॉस थिटा. इथे रिझन लिहिणार, रिझन काय लिहिणार सेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा and tan theta is equal to sin theta upon cos theta. हे झाले माझे रिझन. आता डिनॉमिनेटर जर सेम असेल किंवा इक्वल असेल तर न्यूमरेटरची काय होते ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन, जे काय इथं ऑपरेशन असेल ते होणार. आता डिनॉमिनेटर काय आहे सेम आहे, त्यामुळे मी डिनॉमिनेटर ॲज इट इज लिहून घेतो cos थिटा. न्यूमरेटर मध्ये काय येणार 1 प्लस साइन थिटा. पण मला वरती काय पाहिजे नाही तर cos थिटा पाहिजे आहे. इथं काय आले 1 प्लस साइन थिटा आले, तर मी काय करणार वर आणि खाली 1 मायनस साइन थिटा न मल्टिप्लाय करणार इज इक्वल टू 1 प्लस साइन थिटा अपॉन cos थिटा इंटू 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा. तर मी वर आणि खाली साइन थिटाने का मल्टिप्लाय केलं तर मला व्हॅल्यू सेम राहते, म्हणजे काय 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा हे कॅन्सल होऊन काय होणार 1 राहणार, आणि 1 राहिलं तर म्हणजे काय येणार आपलं जे वरचं जे जो काही एक्झाम्पल घेत होतं किंवा इक्वेशन होतं ते आपलं वरचंच हे होणार येणार. आता 1 प्लस साइन थिटा इंटू 1 मायनस साइन थिटा म्हणजे काय 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. a प्लस बी a मायनस बी चा फॉर्म्युला मी इथं वापरलाय, आणि 1 मायनस cos थिटा इंटू 1 मायनस साइन थिटा मी I असंच ठेवतो. cos थिटा इंटू 1 मायनस साइन थिटा. तर इथे मी काय केलं a प्लस बी a मायनस बी, a प्लस बी a मायनस बी इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरला. आता बघा 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा, 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे काय येणार आहे तर काय येणार आहे cos स्क्वेअर थिटा. 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे काय cos स्क्वेअर थिटा अपॉन cos थिटा इंटू 1 मायनस साइन थिटा मी ॲज इट इज ठेवणार cos थिटा इंटू 1 मायनस साइन थिटा इज इक्वल टू. आता न्यूमरेटरचा cos थिटा आणि डिनॉमिनेटरचा एक cos थिटा काय होणार कॅन्सल होणार. एक स्क्वेअर आहे म्हणजे काय होणार एक स्क्वेअर मधला एक cos थिटा कॅन्सल होणार आणि डिनॉमिनेटरचा कॅन्सल होणार, म्हणजे वर काय राहणार cos थिटा राहणार आणि खाली काय राहणार 1 मायनस साइन थिटा. तर आपण इथं कोणता फॉर्म्युला वापरला आहे 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे cos स्क्वेअर थिटा, तो फॉर्म्युला आपण इकडे मेन्शन करूया. 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू cos स्क्वेअर थिटा हा फॉर्म्युला इथं वापरला आहे. cos थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा म्हणजे काय आलं आपले RHS साइड आहे, म्हणजे काय इज इक्वल टू LHS इज इक्वल टू RHS. हे काय झालं आपलं प्रूव्ह झालं. तर इथे LHS इज इक्वल टू RHS आपलं प्रूव्ह झालं. तर आता हे एक्झाम्पल अशा तऱ्हेने आपलं कंप्लीट झालं. आता इथं आपण कुठले कुठले फॉर्म्युला वापरले सेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन cos थिटा, tan थिटा इज इक्वल टू sin थिटा अपॉन cos थिटा, परत कोणता a प्लस बी a मायनस बी a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर, आणि नंतर काय वापरला 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू cos स्क्वेअर थिटा. ठीक आहे, आता आपण पुढचा प्रश्न बघूया. एलिमिनेट थिटा, तर काय आपल्याला थिटा रिमूव्ह करायचा आहे. इफ x इज इक्वल टू r cos थिटा आणि y इज इक्वल टू r sin थिटा, तर x काय किती दिलंय r cos थिटा आणि y इज इक्वल टू r sin थिटा. एलिमिनेट थिटा म्हणजे काय आपल्याला x आणि y मधून थिटा घालवायचा आहे. तर पहिल्यांदा लिहूया x इज इक्वल टू r cos थिटा. तर मी काय करणार स्क्वेअरिंग बोथ साइड्स. तुम्ही काय करणार दोन्ही बाजूला काय करणार वर्ग करून घेणार ना x वर्ग इज इक्वल टू
आर कॉस थिटा चा वर्ग बरोबर आर कॉस थिटा ब्रॅकेटचा वर्ग म्हणजे काय ना आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा आम्ही म्हणतो 1. आता परत मी काय लिहिणार y इक्वल टू आर साइन थिटा. नाउ y इक्वल टू आर साइन थिटा. तर y किती दिला त्यांनी आर साइन थिटा. आता परत स्क्वेअरिंग बोथ साइड स्क्वेअरिंग बोथ म्हणजे काय दोन्ही बाजूला वर्ग करून घेऊया. तर काय येणार इथं y वर्ग बरोबर आर साइन थिटाचा वर्ग म्हणजे काय येणार y वर्ग बरोबर आर वर्ग साइन वर्ग थिटा. आता आम्ही म्हणतो 2. तर याला मी म्हणलं 1 वरच्या इक्वेशनला आणि खालच्या इक्वेशनला म्हणलं 2. आता ॲडिंग 1 अँड 2 ॲडिंग 1 अँड 2. तर मी 1 आणि 2 ची बेरीज केली तर मला काय येणार आहे sin cos स्क्वेअर थिटा अधिक sin स्क्वेअर थिटा म्हणजे काय एक हे उत्तर घेऊन मी थिटा जो आहे तो एलिमिनेट करू शकतो. ॲडिंग 1 अँड 2 म्हणजे LHS आणि LHS ची आपण बेरीज करून घेऊया आणि RHS RHS ची बेरीज करून घेऊया. म्हणजे काय ना r स्क्वेअर cos स्क्वेअर थिटा प्लस r स्क्वेअर sin स्क्वेअर थिटा. आता इथं r स्क्वेअर cos स्क्वेअर थिटा प्लस r स्क्वेअर sin स्क्वेअर थिटा मध्ये काय r स्क्वेअर कॉमन काढायचा इज इक्वल टू r स्क्वेअर इनटू ब्रॅकेट cos स्क्वेअर थिटा प्लस sin स्क्वेअर थिटा इज इक्वल टू cos स्क्वेअर थिटा प्लस sin स्क्वेअर थिटा म्हणजे काय येणार आहे 1 येणार आहे r स्क्वेअर इनटू 1 इज काय येणार cos स्क्वेअर थिटा प्लस sin स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय 1. आता इथं r स्क्वेअर इनटू 1 किती येणार आहे r स्क्वेअर इज इक्वल टू r स्क्वेअर म्हणजे काय येणार x स्क्वेअर अधिक y स्क्वेअर. x स्क्वेअर अधिक y स्क्वेअर इज इक्वल टू r स्क्वेअर. तर आपलं फायनल उत्तर किती आलं x स्क्वेअर इज इक्वल टू y स्क्वेअर. तर यामध्ये थिटा कुठेही दिसत नाही म्हणजे काय केले आपल्याला थिटाला काय केले रिमूव्ह केले किंवा एलिमिनेट केले. तर इथं हा आपला प्रश्न पूर्ण होतो. आता आपण चॅप्टर ट्रिग्नोमेट्री मधले एक क्वेश्चन बघूया. तर प्रूव्ह दॅट 1/1 मायनस sin थिटा प्लस 1/1 प्लस sin थिटा इज इक्वल टू 2 sec स्क्वेअर थिटा. तर आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. तर पहिल्यांदा आपण LHS लिहून घेऊया. LHS म्हणजे काय लेफ्ट हँड साइड. लेफ्ट हँड साइड म्हणजे काय येणार 1/1 मायनस sin थिटा प्लस 1/1 प्लस sin थिटा. 1/1 मायनस sin थिटा प्लस 1/1 प्लस sin थिटा. तर काय करणार मी क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार म्हणजे काय 1 प्लस sin थिटा म्हणजे 1 प्लस sin थिटा. 1 प्लस sin थिटा इनटू 1 किती येणार 1 प्लस sin थिटा प्लस 1 मायनस sin थिटा इनटू 1 1 मायनस sin थिटा इनटू 1 किती येणार 1 मायनस sin थिटा अपॉन डिनॉमिनेटरचं काय होणार मल्टिप्लिकेशन होणार म्हणजे येणार 1 मायनस sin थिटा इनटू 1 प्लस sin थिटा. तर आता काय कॅन्सल होतं ते बघूया. 1 प्लस sin थिटा आणि 1 मायनस sin थिटा प्लस sin थिटा आणि मायनस sin थिटा काय होणार कॅन्सल होणार इज इक्वल टू 1 प्लस 1 किती येणार 2 अपॉन आता 1 मायनस sin थिटा इनटू 1 प्लस sin थिटा. तर इथं फॉर्म्युला काय मी वापरणार a प्लस b इंटू a मायनस b. तर a प्लस b इंटू a मायनस b जर असेल तर आपल्याला काय माहिती आहे फॉर्म्युला काय येणार a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर म्हणजे काय येणार 1 स्क्वेअर मायनस sin स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 चा स्क्वेअर काय असणार आहे 1 चा स्क्वेअर 1 च असणार आहे म्हणजे काय येणार 2 अपॉन 1 मायनस sin स्क्वेअर थिटा. 2 अपॉन 1 मायनस sin स्क्वेअर थिटा 1 मायनस sin स्क्वेअर थिटा म्हणजे काय येणार आहे cos स्क्वेअर थिटा अपॉन cos स्क्वेअर थिटा. इथे लगेच रिझन घेतो 1 मायनस sin स्क्वेअर थिटा इज इक्वल टू cos स्क्वेअर थिटा.
तर नेक्स्ट काय 2 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा म्हणजेच काय येणार आहे सेक स्क्वेअर थिटा LHS इज इक्वल टू 2 अपॉन म्हणजेच काय येणार 2 सेक स्क्वेअर थिटा इथं रिझन काय येणार 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा म्हणजेच काय सेक स्क्वेअर थिटा 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा तर आपलं LHS इज इक्वल टू RHS आलेलं आहे आता इज इक्वल टू LHS म्हणजेच काय RHS LHS इज इक्वल टू RHS हे काय झालं आपलं प्रूव्ह झालं तर इथं आपला इथं जो आपला आहे तो प्रश्न पूर्ण झाला